राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन शाळांमधील गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे। या अंतर्गत जिल्हा पातळीवर प्रथम येणाऱ्या शाळेस 11 लाख रुपये तर तालुका पातळीवर प्रथम येणाऱ्या शाळेस 3 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरीची जिल्हा परिषद शाळा तालुक्यामधून प्रथम आली आहे। पाहुयात या शाळेमध्ये कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात। माझी शाळा मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा टप्पा 2 ह्या उपक्रमामध्ये पहिली आली तर खरंच अगदी स्तुत्य उपक्रम आहे शासनाने ठेवलेला आणि त्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभाग घेण्याचा योग आला आणि स्पर्धेमध्ये आम्ही तालुक्यातून पहिले आलो। त्याबद्दल मी माझ्या शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत समिती आणि जे टोटल युवक आहेत नजीक पांगरीचे हे त्यांना मी श्रेय देतो। आणि महत्त्वाचे माझ्या शाळेमध्ये जे माझे सहकारी आहेत हा जो गुणगौरव आहे मिळाला हा त्यांचा आहे आणि खरोखरच ते अगदी विद्यार्थीप्रिय माझे शिक्षक आहेत। आणि माझ्या शाळेमध्ये पूर्ण डिजिटल रूम आहे, इको क्लब आहे, विज्ञान, गणित, मराठी प्रयोगशाळा आहे, त्यानंतर नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा आहे, परसबाग आहे आणि स्वच्छताविषयी पण आमचे मुलं अगदी जागृत आहेत। आणि माझे जे सहकारी आहेत हे पूर्ण विद्यार्थ्यांना त्यांचं कौशल्य विकास कसं होईल, त्यांना संस्कार कसे मिळतील याच्यासाठी नेहमीच प्रयत्नात असतात। आता याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये याचे गुणदान होत असतं। त्याच्यामध्ये शालेय अभिलेखे असतात, शाळेचे सौंदर्यीकरण असतं, त्यानंतर शालेय गुणवत्ता असते, भौतिक सुविधा काय आहेत शाळेमध्ये हे पण असतात। त्यामध्ये परसबाग आहे, विज्ञान ICT आहे, त्यानंतर पुन्हा भाषा खेळ, भाषा साहित्य वर्गामध्ये मुलांशी आपण काय करून घेतो हे पूर्ण ती टीम एक तपासून जाते आणि त्याप्रमाणे गुणदान होते। पण गुणदान हे आम्हाला सांगत नाही की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गुणदान आणि ज्यांना जास्त गुणदान होते ते तालुक्यातून, केंद्रातून, जिल्ह्यातून असे त्यांचं पुढं बक्षिसाला ते पात्र असतात। राज्यामध्ये सर्व माध्यमाच्या आणि सर्व स्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये एक प्रकारची चांगली निकोप स्पर्धा राहावी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळावी, विद्यार्थी विकासासाठी चांगले चांगले नवोपक्रम शाळांमध्ये राबविले जावेत या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षीसुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं होतं। यावर्षीसुद्धा ते अभियान आपण नुकतंच राबवलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून 1, 2, 3 अशा 3 क्रमांकाच्या शाळा जिल्हा परिषद किंवा शासकीय व्यवस्थापनामधून 3 शाळा निवडलेल्या आहेत। त्यासोबतच इतर खाजगी शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये सेल्फ फायनान्स शाळांचा सुद्धा समावेश आहे। याच्यामधून सुद्धा आपण प्रत्येकी तालुक्यामधून 3-3 शाळा निवडलेल्या आहेत। या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद किंवा शासकीय शाळा आणि खाजगी शाळा अशा 2 गटातून एक शाळा आम्ही तालुक्यातली जी प्रथम आलेली शाळा आहे ती निवडलेली आहे आणि त्याच्यातून जिल्हास्तरीय मूल्यांकन सुद्धा आपण निश्चित केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण 3 शाळा शासकीय व्यवस्थापनाच्या आणि 3 शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या निवडलेल्या आहेत। याच्यामध्ये तालुक्यातील प्रथम आलेल्या शाळेला 3 लाखाचं बक्षीस आहे, द्वितीय आलेल्या शाळेला 2 लाखाचं आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेला 1 लाखाचं बक्षीस आहे। आम्ही बदनापूर तालुक्यामधून सुद्धा 3 शाळा निवडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नजीक पांगरी या शाळेनं तालुक्यामधून पहिला क्रमांक आलेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नजीक पांगरी इथे विद्यार्थ्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध असून यामुळेच या शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला आहे। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्याचबरोबर स्वच्छता, अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्या गोष्टी सहजतेने उपलब्ध झाल्या आहेत। आमच्या शाळेमध्ये असलेल्या त्रुटी लक्षात घेऊन पुढील वर्षी अधिक चांगल्या पद्धतीने काम करून शाळा जिल्ह्यात प्रथम कशी येईल असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचं मुख्याध्यापक शिवाजी उगले यांनी सांगितलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।